Yes, sir. Hello everyone, welcome back and a very good afternoon all of you. Today we are going to discuss about the new phylum, that is the phylum Mollusca. So why that is called as Mollusca? Mollusca means the soft. त्याची बॉडी कशी असणार आहे? सॉफ्ट बॉडी असणार आहे, म्हणून त्याला मोलुस्का असं म्हटलं जातं. आपण प्रत्येक फायलमचा शब्दशः अर्थ पाहिला बरोबर. याचप्रमाणे या जर फायलमचा आपण शब्दशः अर्थ घेतला, मोलुस्का म्हणजे ज्यांची बॉडी सॉफ्ट असते. ओके, एक्झाम्पल ऑफ दिस फायलम दॅट इज द, कोणतं एक्झाम्पल आहे बघा तर पहिलं एक्झाम्पल काय तर पायला, बरोबर. पहिलं एक्झाम्पल काय बघा पायला. ठीक आहे, सगळ्यांना मग बघा बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असेल, काही लोकांनी पाहिलं पण असेल. पायला बायव्हॉल्व असतो, देन ऑक्टोपस दॅट इज कॉल्ड एज अ डेव्हिल फिश, देन सेपिया दॅट इज कॉल्ड एज अ कटल फिश, देन चिटोप्लिरा की त्याला कायटॉन असं म्हणतात, देन पेनॅक्टेडा त्याला पर्ल ओइस्टर असं म्हणतात. सो दीज आर द ऑल एक्झाम्पल ऑफ दिस फायलम मोलस्का. ठीक आहे, यातली बघा एक तुम्हाला कोणतं तरी लक्षात ठेवलं तरी ठीक आहे. कुठलं समजा पाहिला असेल किंवा ना पर्ल ओइस्टर किंवा ज्यापासून आपल्याला मोती मिळतात. ठीक आहे, कोणतं तरी एक एक्झाम्पल आपण लक्षात ठेवायचं प्रत्येक फायलमचं. बघा कोणता जरी फायलम म्हणला की एक कोणतं तरी एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. सो बघा आता आपण कॅरेक्टरचा विचार करूया. फर्स्ट कॅरेक्टर आहे, दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. लक्षात ठेवा, पहिला कोणता होता? पहिला अर्थ्रोपोडा होता, बरोबर, इन्सेक्ट. तर हा सगळ्यात सेकंड लार्जेस्ट फायलम आहे सगळ्यात. कोणाच तरी माईक चालू आहे बघा, 1 सेकंड सांगतो, बंद करा, पुन्हा सांगणार नाही. सेकंड लार्जेस्ट फायलम कोणता आहे? फायलम मोलस्का. तर फर्स्ट कोणता? तर अर्थ्रोपोडा. लक्षात ठेवा. देन मोलस्का आर द आयदर फ्री लिव्हिंग ऑर द सेडेंटरी. काही फ्री लिव्हिंग पण असतील आणि काही सेडेंटरी, एका जागेला राहणारे पण असतील. दे आर द एक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे. देन सीन इन द मार्शी प्लेसेस. मार्शी म्हणजे दलदलीच्या ठिकाणी. ओके, फ्यू आर द टेरेस्ट्रियल. यातले काही पण टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर सापडतील. ओके, देन दीज आर द सॉफ्ट बॉडीड अँड शो द ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. म्हणजे कसं, बॉडी कशी असणार आहे? सॉफ्ट असणार आहे, म्हणून त्याला आपण मोलुस्का असं नाव दिले. म्हणून त्याला हेन्स दॅट इज नेम गिवन बाय द मोलुस्का. का तर बॉडी सॉफ्ट असते. ओके, सॉफ्ट बॉडी. देन याच्या बॉडीचा प्लॅन कोणता आहे? तर ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. म्हणजे एका साईडला माउथ आणि एका साईडला अॅनस, असं त्याचा बॉडी प्लॅन प्रेझेंट असतो. ओके, समोर इथपर्यंत सगळ्यांना ठीक आहे? बघा पुढचा पॉईंट काय आता नेक्स्ट. आता बघा, सो लुक ॲट दिस सम एक्झाम्पल ऑफ दिस फायलम मोलुस्का. बघा यातले काही तुम्हाला ओळखीचे वाटतात का? बघा पाहून घ्या. डेंटॅलियम किंवा कायटॉन, ऑक्टोपस, युनिओ, सेपिया, देन लिम्निया, लॉलिगो, लँड स्नेल. हे तर सगळ्यांना माहिती असेल बघा, लँड स्नेल, बरोबर. आपल्या सभोवताली अवतीभोवती पाऊस वगैरे पडल्यानंतर स्नेल दिसते आपल्याला. गोगल काय दिसते? ज्याच्यावर असं छोटासा शंख असतो, त्याचं प्रोटेक्टिव्ह कोरिंग आहे, त्याला शेल असं म्हणतात, लक्षात घ्या. आणि ज्याच्यापासून आपण म्हणतो का नाही मोत्याची माळ असते. ओके, मग ते मोती कशापासून मिळतात? तर ह्या पर्ल ओइस्टर पासून मोती मिळतात. ठीक आहे, तो एक प्रकारचा मोलस्का आहे. समजतंय का? सो दिस आर द ऑल एक्झाम्पल ऑफ दिस फायलम मोलस्का. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट बघा, सम अनदर एक्झाम्पल. स्पेसुला. बघा आपण जे वाळूमध्ये शंख शिंपले पाहतो का नाही, शंख शिंपले वगैरे, बघा तो एक प्रकारचा अॅनिमल असतो. एखाद्या अॅनिमलचं ते कोटिंग असतं की जे समुद्रामध्ये वगैरे किंवा नदीमध्ये वगैरे सापडतं. पायला बघा अशा पद्धतीने दिसतो बघा पायला. तुम्ही पाहिलं असेल बघा, शेतीला वगैरे किंवा तांदळाच्या वगैरे पिकामध्ये तो पेस्ट म्हणून असतो. देन सेपिया आहे बघा, ऑक्टोपस सगळ्यांनाच माहिती आहे. ऑक्टोपस तो भविष्यवाणी करणारा ऑक्टोपस बघा, तुम्हाला आठवत असेल. सो सगळे अॅनिमल्स कशात बिलॉंग्स टू द मोलुस्का फायलम. ओके, समजते का? नाव द नेक्स्ट बघा. सो सम रिमेनिंग कॅरेक्टरिस्टिक्स. द नेम्स नेक्स्ट आर द दीज आर द बायलॅटरली सिमेट्रिकल. आता बायलॅटरली सिमेट्रिकल सगळ्याला माहित असेल, दोन समान भागामध्ये डिवाइडेड टू द टू इक्वल हॉल, दॅट इज कॉल्ड एज अ बायलॅटरली सिमेट्रिकल. बट फ्यू आर द असिमेट्रिकल. पण त्यांच्यामधलेच काही असिमेट्रिकल पण असतात. कशामुळं? ड्यू टू टॉर्शन, ट्विस्टिंग. त्यांची बॉडी असं टॉर्शन या ठिकाणी अशा पद्धतीने प्रेझेंट असते, म्हणून त्यांची बॉडी ही असिमेट्रिकल असते. ओके, बघा नेक्स्ट, द बॉडी इज डिवायडेड इन टू द हेड, फूट आणि विसरल ऑर्गन. बघा आपण प्रिव्हियस मध्ये इथपर्यंत आलो की बॉडीचं डिवायडेशन कसं होतं? हेड मध्ये होतं, नेक मध्ये होतं, थोरॅक्स मध्ये होतं किंवा अबडोमेन. ठीक आहे, नॉर्मली आपण असा क्रायटेरिया असतो बॉडीच्या डिव्हिजिबल साठी किंवा डिव्हिजन होण्यासाठी. पण मोलुस्कामध्ये बॉडीचं डिव्हिडेशन कसं होतं? डिव्हिडेशन तर हेड, फूट आणि विसरल मास. बघा लक्ष द्या, हेड, फूट आणि विसरल मास. आपण पुढच्या फिगर मध्ये पाहणार आहोत. बघा हेड, फूट. बघा लुक ॲट दिस, फिगर मध्ये दिसते तुम्हाला.
दिसतंय का या ठिकाणी? समजा लोक ॲट दिस, हे समजा आपण हेड पकडूया, बरोबर, हा माउथचा रिजन. देन आपण पुढचं पॉईंट काय म्हणला तर माउथ. ओके, हेड झालं, त्यानंतर फूट. हा जो पार्ट दिसतोय सगळा ह्याला आपण काय म्हणलंय तर फूट रिजन असं म्हणलंय. ओके, बघा मोलस्क मध्ये जरा थोडंसं वेगळं आहे बॉडीचं डिवायडेशन. हेड झाला, फूट झाला, त्यानंतर दुसरा कोणता पार्ट आपण तिसरा पाहिला ते म्हणजे विसरल, विसरल मास. ओके, हा एवढे सगळे मातले जे काही इंटरनल ऑर्गन आहेत ते वाले सगळे. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचं बॉडीचं डिवायडेशन होणार आहे. देन बॉडी डिव्हिजन टू द हेड, फूट आणि विसरल मास. समजलं इथपर्यंत? विसरल मास. Then visceral mass is enclosed in a thick muscular fold of the body called as a mantle. ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलंय, जे विसरल मास आहे आपण आता जस्ट फिगर मध्ये पाहिलं विसरल मास. ठीक आहे, लुक ॲट दिस फिगर. फिगर मध्ये दिसते बघा विसरल मास कोणाला म्हणायचं. बघा काय काय येते विसरल मास मध्ये, की बाबा स्टमक येईल, इंटेस्टाइन येईल, गोनॅड्स येईल, हार्ट येईल, सिलोम येईल किंवा नेफ्रिडियम येईल, एवढं सगळं आतमध्ये त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. ओके, इन्क्लूड आहे, त्याला आपण टोटल विसरल मास असं म्हणतो. बरोबर, विसरल मास इज एनक्लोज इन अ थिक. आता हे सगळे जे पार्ट आहेत हे एनक्लोज आहेत कशामध्ये, थिक मस्क्युलर फोल्ड. एक प्रकारचं थिक मस्क्युलर, थिक म्हणजे जाड आहे, मसल पासून बनलेली एक प्रकारचं बॉडी वॉल आहे, दॅट इज कॉल्ड एज अ मेंटल. फिगर मध्ये तुम्ही पाहू शकता बघा, हे ब्ल्यू कलरची लाईन दिसते का नाही, ब्ल्यू या ठिकाणी तुम्ही शो पण केलंय बघा, नेहमी पण दिलंय ब्ल्यू कलरची लाईन आहे बघा, ही ब्ल्यू कलरची लाईन, त्याला आपण मेंटल असं म्हणतोय. या मेंटलच्या आतमध्ये हे सगळे विसरल मास किंवा विसरल ऑर्गन आतमध्ये एनक्लोज आहे. ओके, समजते ना? देन येस सर. नेक्स्ट पॉईंट काय सांगा, द मेंटल सिक्रेट द हार्ड कॅल्करेस शेल. आता हे मेंटल कसं बनलंय बघा, मेंटल काय करतं, मेंटल सिक्रेट द हार्ड कॅल्करेस म्हणजे कॅल्शियम पासून बनलं, कॅल्शियम कार्बोनेट पासून. हार्ड कॅल्करेस शेल. द शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल. ते शेल कसे होऊ शकते, काही मध्ये एक्सटर्नल असू शकते, काही मध्ये आतल्या बॉडीच्या आतमध्ये पण असते, किंवा काही मध्ये अब्सेंट पण असू शकते बघा, डिपेंडिंग अपॉन द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम कोणतं आहे, कसं आहे, त्याच्यावर हे डिपेंड आहे की कोणामध्ये शेल कशी आहे. काही मध्ये बाहेर असेल एक्सटर्नली, काही मध्ये आतमध्ये असेल बॉडीच्या आतमध्ये म्हणजे इंटरनली, काही मध्ये अब्सेंट पण असेल. ओके, आता सगळ्याच मोलस्कला शेल असेल असं पण काही नाही, बरोबर का? आता हे मेंटल काय करते, आपण पहिलं समजलं मेंटल. लुक ॲट दिस फिगर, ही जी का ब्ल्यू कलरची लाईन दिसते आपण त्याला मेंटल आहे. मेंटल कसं तयार होतं सांगितलं की मेंटल secrete the hard calcareous shell and the shell may be external, internal or the absent. Okay, next one, the muscular foot is a present on a ventral side. आता बघा कन्फ्युजन करून घेऊ नका. व्हेंट्रल साइड कोणती, लक्षात घ्या, ही जी साइड आहे का नाही कोणती, ही वरची साइड, बरोबर. ही कोणती आहे, त्याची डोर्सल साइड आहे, लक्षात घ्या. जसं की आपल्या पाठीचा भाग आहे का नाही तो डोर्सल साइड असणार आहे, आणि जो खालचा भाग असणार आहे तो कुठला असणार आहे, वेंट्रल असणार आहे. मग याच्या बॉडीमध्ये जो फूटचा पार्ट आहे का नाही, हा सगळा फूटचा पार्ट हा कोणत्या दिशेला आहे, तर वेंट्रल दिशेला आहे. हा, समजतंय का, वेंट्रल दिशेला आहे बघा. डोंट कन्फ्यूज अबाउट द वेंट्रल आणि डोर्सल, समजून घ्या. ठीक आहे, काय सांगितले, मस्क्युलर फूट म्हणजे मसल पासून जे फूटचा पार्ट बनला आहे तो कोणत्या साईडला आहे, तर वेंट्रल साईडला प्रेझेंट आहे, म्हणजे त्याच्या पोटाच्या भागाला. थोडक्यात जसं आपल्या पण पोटाच्या भागाला आपण वेंट्रल दिशा म्हणू शकतो. ओके, समजलं सगळ्यांना? बघा हा पार्ट या ठिकाणी बघा, जो माउथचा पार्ट आहे का नाही माउथचा, त्या ठिकाणी अशा प्रकारचे एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे बघा. आपण जर तुम्ही करवत पाहिले असेल, ओके, कटर करायची, तर त्याला असे छोटे छोटे बघा रिच किंवा दात टीथ असतात बघा. ओके, त्याला आपण पण दात पण म्हणू शकतो, करवतीचे आपण दात म्हणतात, तशा पद्धतीचे स्ट्रक्चर आहे, त्याला रॅड्युला असं म्हणतात बघा, की जे माउथ मध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, द डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी सांगितली बघा, द इज अ वेल डेव्हलप्ड अँड कम्प्लीट. ओके, ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन आहे, त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कम्प्लीट असणार आहे, कम्प्लीट डेव्हलप असणार आहे. विथ अँटेरियर माउथ आणि पोस्टेरियर एनस. बघा समजते का, अँटेरियरला काय असणार आहे, माउथ असणार आहे, आणि पोस्टेरियरला काय असणार आहे, एनस असणार आहे, समजून घ्या. ओके, देन द ब्युकल कॅव्हिटी हॅज द रॅस्पिंग ऑर्गन. बघा जस्ट आपण आता पाहिलं होतं, आठवतंय का बघा, रॅस्पिंग ऑर्गन कोणाला म्हणायचं. ओके, दिसतंय का बघा, लुक ॲट दिस, दिस इज कॉल्ड ॲज अ रॅडुला. रॅडुला ह्या रॅस्पिंग ऑर्गन असं म्हटलं जातं. ओके, दिसतंय का बघा, हा करवतीच्या दातासारखं स्ट्रक्चर या ठिकाणी प्रेझेंट आहे. ओके, कशासाठी बघा, buccal cavity has the rasping organ called as a radula which is provided with the transverse rows of the teeth. म्हणजे जसे करवतीला दात असतात का नाही कट करण्यासाठी, त्याप्रमाणे त्याला रोज ऑफ टीथ प्रेझेंट असतात त्या रॅड्युलाला. ओके, समजतंय? द aquatic form show the numerous feather like gills called as a टेनिडिया. ओके, आता जे aquatic फॉर्म मध्ये आहेत, show the numerous feather like gills called as a टेनिडिया useful for the aquatic respiration.
जे म्हणजे रेस्पिरेशन करण्यासाठी बॉडीमध्ये जे काही स्ट्रक्चर प्रेझेंट आहे तर त्याला काय म्हणतात तर गिल्स जे आहेत हा जे फिदर लाईक गिल्स आहेत त्याला स्पेसिफिक नाव दिलं बघा या ठिकाणी टेनडिया. ओके, टेनडिया हे काय तर एक प्रकारचं गिलचं स्ट्रक्चर आहे, फिदर प्रमाणे दिसतं. एक सेकंद आपण फिगर मध्ये पाहूया. या ठिकाणी दिसते बघा गिल्स दिसते का ना, बघा फिदर लाईक स्ट्रक्चर दिसते बरोबर, त्याला आपण टेनडिया असं म्हणतोय. समजते का? ओके, वन्स अगेन सांगतो बघा, माईक ओपन करू नका प्लीज. नेक्स्ट, समजते का? रेड कलरचं गिल आहे बघा, गिलचं फंक्शन काय असणार आहे तर रेस्पिरेशन करण्यासाठी बरोबर. देन गिल्स आर प्रेझेंट इन द मेंटल कॅव्हिटी. कुठे दिसते गिल्स आर प्रेझेंट इन द मेंटल कॅव्हिटी? वन्स अगेन फिगर मध्ये पाहून बघा कुठे प्रेझेंट आहे. ह्यात असतं हा पार्ट मेंटलचा आहे आणि आतमधली जी काय सगळी पोकळी आहे कॅव्हिटी आहे की ज्याच्यामध्ये सगळे हे विसरल ऑर्गन एनक्लोज आहेत, त्या सगळ्या पार्टला आपण कॅव्हिटी असं म्हणले बरोबर. आणि आपला हे जो गिलचा पार्ट आहे का ज्याला आपण टिनाडी असं म्हणले तो पण पार्ट या मेंटल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहे, कारण आउटर साइडला मेंटल प्रेझेंट आहे, आतली कॅव्हिटीला मेंटल कॅव्हिटी असं म्हणतात बरोबर. या ठिकाणी आपण मार्क पण केलंय मेंटल कॅव्हिटी. ओके, या ठिकाणी आतली जी काय कॅव्हिटी आहे त्याला मेंटल कॅव्हिटी असं म्हणजे छोटीशी जी काय पोकळी आहे. समजते का? देन गिल्स कुठे प्रेझेंट आहे तर मेंटल कॅव्हिटी मध्ये. लक्षात घ्या, द टेरिस्टियल फ्रॉम द मे शो द प्रेझेन्स ऑफ द लंग. ओके, देन द सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ ओपन टाईप. आता ओपन आणि क्लोजचा फरक तुम्हाला माहित असेल. ओपन म्हणजे काय तर त्या ठिकाणी अब्सेन्स ऑफ द ब्लड वेसल, ब्लड वेसल अब्सेन्स असतात. प्लस क्लोज म्हणजे काय तर इन द प्रेझेन्स ऑफ द ब्लड वेसल. ब्लड इज अ सर्क्युलेटर विथ द प्रेझेन्स ऑफ द ब्लड वेसल, आर्टरी, वेन्स, कॅपिलरी लाईक दॅट. बघा सर्क्युलेशन कसं आहे तर सूत्र ओपन टाईप आहे. सर्क्युलेशन कसं आहे ओपन टाईप, एक्सेप्ट आता ह्याच्यामध्ये अपवाद पण आहे. कोण आहे? सेपिया असेल विच इज अ क्लोज टाईप. बघा फक्त सेपिया असाय लक्षात ठेवा. बघा असे एक्सेप्शन केसेसवरच एमसीक्यू क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघा या फायलम मोलस्कामध्ये एक अशी केस आहे बघा सेपिया, याच्यामध्ये फक्त क्लोज टाईप ऑफ ब्लड व्हेस्क्युलर किंवा सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट आहे, म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ द आर्टरी किंवा वेन्स. ओके, समजतंय? नॉर्मली यांच्या बॉडीमध्ये ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असणार आहे. देन ब्लड कंटेंट बघा ज्याप्रमाणे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये एचबी असतं, एचबी मध्ये कोणता कंटेंट असतो तर आयर्न असतो बरोबर. आपल्या एचबीचा कलर कोणता तर रेड असतो, पण याच्या बॉडीमध्ये कॉपर कंटेनिंग ब्लड आहे. कॉपर कंटेनिंग, लक्षात घ्या, कॉपर कंटेनिंग ब्लड आहे. त्याचा कलर कसा आहे तर ब्ल्यू आहे बघा, लक्षात ठेवा. काय म्हणून त्याला नाव काय दिलं तर हिमोसानिन. ओके, नाव लक्षात घ्या. हिमोसानिनचा कलर नेहमी ब्ल्यू असतो, त्याच्यामध्ये कंटेंट कोणता असतो तर कॉपर असतो. कीप इट माइंड. ओके, रेस्पिरेटरी पिगमेंट म्हणून ओळखला जातो आपल्या बॉडीमध्ये, पण जो हिमोग्लोबिन आहे तो पण रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. तो इट ट्रान्सपोर्ट द ऑक्सिजन, आपल्या बॉडीला ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं? सर्क्युलेशन करायचं काम हिमोग्लोबिन करतं. तसाच ब्लड या मोलस्कामध्ये कंटेंट असतं, ते ब्ल्यू कलरचं असतं. का ब्ल्यू कलरचं असतं तर त्याच्यामध्ये कंटेंट कोणता आहे तर कॉपर कंटेंट आहे बघा. त्याचं नाव आहे स्पेसिफिक हिमोसायनिन. हिमोसायनिन इज ऑल्सो कॉल्ड एज अ ब्ल्यू colored respiratory pigment in the mollusca. Okay, so the excretion occur by the kidney. Excretion कसं होईल? occur by the kidney and also called as the organ of the Bojanus. Okay, बघा हा पण एमसीक्यू साठी पॉईंट महत्वाचा आहे बघा की एक्सक्रेशन मोलस्का मध्ये कसं होतं तर किडनी मध्ये होतं, पण त्यासाठी जो ऑर्गन रिस्पॉन्सिबल आहे त्याला ऑर्गन्स ऑफ बोजनस असं म्हणले. ओके, ऑर्गन्स ऑफ बोजनस म्हणते म्हटलं तर लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? बघा येस सर. ओके ठीक येस आहे. खाली बघा स्ट्रक्चर सांगितले. काय सांगितलंय की हार्टच्या मदतीनं कशा पद्धतीनं सर्क्युलेशन होतं. आपण पाहिले की यांच्यामध्ये ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे. बघा गिल्स दावले. बघा तुम्हाला नॉर्मल माहित असेल की आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन कसं चालतं बघा. आपण जे प्युअर ब्लड कुठून घेतो, इम्प्युअर ब्लड कुठून घेतो. जे सर्क्युलेट झालेलं जे ब्लड आहे, जे प्युअर ब्लड सर्क्युलेट झालेलं ते सगळं कलेक्टर लंग्स कडे होतं. या ठिकाणी फिगर मध्ये एक हा पार्ट झूम करून दाखवलाय बघा. ओके, समजा हे ब्रॅकियल हार्टचे प्रकार आहेत किंवा सिस्टमॅटिक हार्ट, त्याच्या माध्यमातून हे ब्लड पुढे झालं म्हणजे प्युअर ब्लड. या ठिकाणी प्युअर ब्लड कुठे गेलं? बॉडी टिश्यूला पुढे ट्रान्सफर झालं. म्हणजे रेड कलर इंडिकेट काय करतोय तर प्युअर ब्लड, आणि जो काय ब्ल्यू कलर आहे का नाही हा सगळा हा इंडिकेट काय करतो तर इम्प्युअर ब्लड म्हणजे विथ CO2. लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये मध्ये पण दोन प्रकारचे ब्लड असतात. एक म्हणजे प्युअर म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि एक म्हणजे इम्प्युअर म्हणजे विथ CO2 असणारं ब्लड. समजतंय का? ओके, समजून घ्या. हळूहळू पार्ट तुम्हाला हळू समजत जातील बघा. डिटेलमध्ये नंतर नेक्स्ट पॉईंट टॉपिक मध्ये डिटेलमध्ये सगळं सांगितलं जातं. समजतंय? पुढे जाऊया बघा आता. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, द नर्वस सिस्टीम. आता नर्वस सिस्टीम बद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. इज फॉर्म बाय द 3 पेअर्स ऑफ द गँग्लिया. लास्ट लेक्चरला पण सांगितलं की गँग्लिया म्हणजे काय तर ग्रुप ऑफ द न्यूरॉन्स.
ग्रुप ऑफ द न्यूरॉन्सला त्याला आपण गँग्लिया असं म्हटलं जातं. तर याच्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम कशी तयार झाली तर 3 पेअर्स ऑफ द 3 म्हणजे दोन्ही साईडला 3 बघा, पेअर्स म्हणजे जोडी, लक्षात घ्या. ओके. द गँग्लिया आर इंटरकनेक्टेड बाय द कमिश्युअर अँड द कनेक्टिव्ह. पण त्या गँग्लिया एकमेकाशी कनेक्टेड असतात. कशाच्या माध्यमातून तर कमिश्युअरच्या माध्यमातून किंवा कनेक्टिव्हच्या माध्यमातून त्या गँग्लिया एकमेकाशी कनेक्टेड असतात. ओके. वेट काय सांगितलं त्यांनी? येस, गँग्लिया आर इंटरकनेक्टेड द बाय कमिश्युअर अँड द कनेक्टिव्ह. या ठिकाणी एक फिगर दिसते बघा, त्याच्यामध्ये सगळे ऑर्गन सांगितलेत बघा, पूर्ण सिस्टीम या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा. ओके, दिसते बघ गँग्लिया या ठिकाणी. थोडंसं डीप मध्ये सांगितले बघा. ओके, ही वरची शेल झाली. आतमधला स्टमकचा पार्ट हा आपल्याला गँग्लियाचा पार्ट पाहिजे बघा. कोणकोणते 3 गँग्लिया आपण या ठिकाणी पाहिले बघा? सेरेब्रल गँग्लिया, पेडल गँग्लिया आणि प्लुरल गँग्लिया. समजतंय बघा. आपण काय पाहिलंय? यांच्या बॉडीमध्ये 3 पेअर्स ऑफ गँग्लिया प्रेझेंट असतात. त्या कोणकोणत्या? सेरेब्रल, पेडल आणि प्लुरल. ओके, समजतंय का? मग त्या सगळं गोल रिंग लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी प्रेझेंट आहे बघा. ओके, लुक ॲट दिस. द सेन्स ऑर्गन, त्यांच्या बॉडीमध्ये सेन्स ऑर्गन म्हणून कोणाचा रोल आहे? सेन्स ऑर्गन सच एज आईज फॉर विजन. ओके, सेन्स ऑर्गन कशासाठी असतील? आईचं काम आहे विजन करण्यासाठी, पाहण्यासाठी. टेंटॅकल कशासाठी? तर टॅक्टाईल ऑर्गन, सेन्स ऑफ द टच. ओके, देन ऑस्प्रेडिया फॉर द टेस्टिंग द प्युरिटी ऑफ वॉटर. जे वॉटर आतमध्ये घेतलं जातं त्याचे टेस्टिंग करण्यासाठी, प्युरिटी चेक करण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये ऑस्प्रेडिया आहेत बघा. एमसीक्यू साठी पॉईंट महत्वाचे बघा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द ऑस्प्रेडिया? ओके, किंवा ऑस्प्रेडियाला काय म्हटलं जातं? ऑस्प्रेडिया कोण आहे मोलस्क मध्ये? तर तो सेन्स ऑर्गन आहे. ओके, लक्षात घ्या. या ठिकाणी दिसते बघा फिगर मध्ये. असं छोटे 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 जे काय स्पॉट दिसतात त्याला आपण काय म्हणले? ऑस्प्रेडिया असं म्हणले. आणि ऑस्प्रेडियाचं फंक्शन काय? फॉर टेस्टिंग द प्युरिटी ऑफ द वॉटर. ओके, नेक्स्ट आता अबाउट द रिप्रोडक्शन. सो द सेक्सेस आर द सेपरेट, म्हणजे मेल आणि फिमेल सेपरेट असणार आहेत. काही आर मोस्टली ओव्हिपरस. डेव्हलपमेंट इज डिरेक्ट ऑर इनडायरेक्ट. त्यांची डेव्हलपमेंट कशी होणार आहे? डायरेक्टली पण होईल आणि इनडायरेक्टली पण होईल. ओव्हिपरस. सेक्सेस आर द सेपरेट असणार आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल सेपरेट असणार आहे. बरोबर समजते का? शेजारच्या फिगर मध्ये तुम्हाला दिसते बघा काय आपल्याला काय पाहिजे? तर ऑस्प्रेडिया. नेक्स्ट बघा, एक फिगर दाखवले बघा, त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये स्ट्रक्चर त्यांनी सांगितलंय की कशा पद्धतीने बघा कधी मोलस्कची बॉडी बनती. प्रत्येक सिस्टीम त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय बघा. प्रत्येक सिस्टीम समजून घ्या आपल्याला काय काय होतं. आपण जस्ट कोणती पाहिली? तर आपण नर्वस सिस्टीम पाहिली की दी 3 पेअर्स ऑफ गँग्लिया प्रेझेंट असतात, ती आपण पाहिली. बरोबर. देन अजून काय पाहिलं आपण? बघा, सगळ्या सिस्टीम आपण पाहून घेऊया. ही जो फेंट ग्रीन कलर आहे ते स्टमक आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी सांगितली. ओके, माउथ, एनस या ठिकाणी दिसते बघा. अजून काय सांगितलंय? तर डोर्सल गोनॅड्स अँड अँटेरियर टू हर्ट पेरिकार्डियम. ठीक आहे, एक एक पार्ट आपण समजून घेऊया, फक्त पाहून चला. ओके, अजून बघा डिटेलमध्ये सांगितलंय की कशा पद्धतीने बघा वॉटर आतमध्ये जातं, वॉटर बाहेर येतं, वॉटरचा फ्लो. माउथ कुठे प्रेझेंट आहे? या ठिकाणी माउथ प्रेझेंट आहे. ओके, माउथ. बरोबर. बॉडीचा प्लॅन कोणता? ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन, म्हणजे एका साईडला माउथ आहे आणि एका साईडला आहे बघा. हे माउथ आहे. असं माउथ फिरून 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 या ठिकाणी हे स्टमक, नंतर हे इंटेस्टाईन वगैरे. बरोबर. फायनली या ठिकाणी हे एनस आहे शेवट. समजते का? एनस हा सगळा नळीचा पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणलं? तर इंटेस्टाईन असं म्हणले. ओके, देन हा जो पार्ट आहे तो कशाचा आहे? तर सर्क्युलेटरी सिस्टमचा पार्ट आहे. कुठला? तो वरचा. या ठिकाणी सांगितलंय बघा, काय सांगितलंय? हार्ट इन द पेरिकार्डियम. या भागाला काय त्याचं ते हार्ट असं म्हणलंय मोलस्कचं. ओके, ते बाकीचे आहे ते अँटेरियर अरोटा आहे, जे काय वेसल असते ते सर्क्युलेशन करण्यासाठी. देन हा पार्ट काय? आपण म्हणल्याप्रमाणे हा सगळा पार्ट कुठला आहे? तर हा मेंटल आहे. बरोबर, मेंटल आहे. आपण काय पाहिलं? गिल्स आर लोकेटेड इन द मिडल, त्याला टिनाडिया असं म्हणलो होतं आपण. बरोबर, अशा पद्धतीने गिल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ते मेंटल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. गिल फॉर द रेस्पिरेशन पर्पज. ओके, समजतंय का? ठीक आहे. Now the next point, the economic importance. Just think about, discuss about the economic importance. आता ह्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय असतील बघा मोलस्कचे. द पर्ल ओयस्टर गिव्स द प्रिशियस पर्ल, म्हणजे मोती.
म्हणजे म्हणतो का ना मोती मोती वगैरे मिळवतो, तर ते पर्ल ओयस्टर या ऑर्गॅनिझम पासून आपल्याला मोती मिळतात. मेनी मोलस्क आर एडिबल, बरेचसे मोलस्क हे खाण्यायोग्य आहे किंवा खातात काही देशामध्ये. शेल ऑफ द मोलस्क आर रिच सोर्स ऑफ द कॅल्शियम. ते जी काही शेल आहे का ना, जर तुम्ही पाहिली का ना गुगलची शेल, तर ते कशापासून बनते, तर कॅल्शियम पासून बनते. सो द ओयस्टर हे बाकी जस्ट फॉर थोडीशी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगली अबाउट द कशाबद्दल, तर पर्ल ओयस्टर. काही देशामध्ये किंवा आपल्यामध्ये पण काही ठिकाणी या पर्ल ओयस्टर्स म्हणजे मोतीचं उत्पादन घेतलं जातं, म्हणजे बिझनेस थोडक्यात शेती केली जाते. ओके. ओयस्टर ऑन द हाफ शेल आर द वे ऑफ द लाईफ फ्लोरिडा सांगितले बघा, फ्लोरिडा अँड द अदर स्टेट ॲज अ वेल digging the calm and the low tide of the coastal state provide the much needed income. ॲज अ इकॉनॉमी किंवा इन्कम मिळण्यासाठी किंवा पैशासाठी हे पर्ल ओयस्टरचं उत्पादन घेतलं जातं. ठीक आहे. ओके, समजला बघा हा फिल्म सगळ्यांना. कुणाला काय डाऊट आहे, कुणाला काय डाऊट? बघा सोपा फायलम फक्त समजून घ्या. ठीक आहे. ओके. आता नाव द नेक्स्ट फायलम दॅट इज द फायलम इकॅनोडर्माटा. आता पुढचा फायलम कोणता आहे? फायलम इकॅनोडर्माटा. जर इकॅनो मीन्स काय? इकॅनस मीन्स द स्पाइन. बॉडी मेड ऑफ द स्पाइन. बॉडी कशी बनली, तर स्पाइन पासून बनली. आणि डर्मा म्हणजे स्किन. सगळ्यांना माहिती आहे डर्मॅटोलॉजिस्ट आपण म्हणतो बघा, स्किनचे जे तज्ञ असतात त्यांना आपण डर्मॅटोलॉजिस्ट म्हणतो. सो डर्मा मीन्स काय, तर डर्मा म्हणजे स्किन. ओके. सो द एक्झाम्पल ऑफ दिस फायलम दॅट इज द ॲस्टेरियस. म्हणजे सगळ्यांना सी स्टार माहित असेल बघा, सी स्टार माहिती आहे ना सगळ्यांना? सी स्टार, स्टारफिश. स्टारफिश हा, त्याला सी स्टार म्हणतात. किंवा कुकुमेरिया की ज्याला सी कुकुंबर असं म्हणतात, किंवा इकायनस किंवा सी अर्चिन असं म्हणतात, किंवा अँटीडॉन किंवा त्या सी लिली असं म्हणतात, किंवा ऑपिओथ्रिक्स त्याला ब्रेटल स्टार असं म्हणतात. सगळे एक्झाम्पल कसे आहेत, तर फायलम इकॅनोडर्माटाचे आहेत. बरोबर. एक एक आपण त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया बघा. फर्स्ट आहे इट इज एक्सक्लुझिव्हली मरीन, म्हणजे टोटली समुद्रामध्ये सापडतात. ओके. काही सॉलिटरी असतील, काही सेडेंटरी असतील, काही फ्री लिव्हिंग असतील, तर काही ग्रेगेरियस किंवा बेंटिक असतील, म्हणजे ग्रुपने कळपाने राहणारे असतील ग्रेगेरियस म्हणजे. बरोबर. सिमेट्रिकल आपण विचार केला सिमेट्रीचा, तर रेडियली सिमेट्रिकल म्हणजे मी सांगितले बघा. समजा स्टारफिश आहे 2 3 4 आणि 5. समजा हा स्टारफिश आहे. आपण पाहिलं की रेडियल सिमेट्री म्हणजे काय, अशा भागातून कट घेतला तरी इक्वल हॉलमध्ये डिवायडेशन होणार आहे. असं जर घेतलं तरी होणार आहे, किंवा असं जर घेतलं तर होणार आहे. सेंट्रल ऍक्सिस मधून कोणत्या जरी दिशेने कोणत्या जरी बाजूने जरी कट घेतला तर इक्वल हॉलमध्ये त्याचं डिवायडेशन होईल. त्याला आपण रेडियली सिमेट्री म्हणतो. आपण तेव्हा एक्झाम्पल पण पाहिलं होतं बघा आपण कशाचं, तर स्टारफिशचं एक्झाम्पल पाहिलं होतं. ॲनिमल्स विथ द पेंटामरस सिमेट्री. पेंटामरस म्हणजे काय, तर 5. बरोबर. 1 2 3 4 त्याला 5 आर्म असतात त्याप्रमाणे. सो द बॉडी मे बी स्पेरिकल. बॉडी कशी असते यांची, स्पेरिकल पण असेल, काहींची इलॉंगेटेड पण असेल, तर काहींची स्टार शेप्ड पण असेल. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द ऑर्गॅनिझम तशी बॉडी त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. नाव द नेक्स्ट पॉइंट, द एंडोस्केलेटन इज अ मेड अप ऑफ द कॅल्केरियस ओसिकल. एंडोस्केलेटन कशापासून बनते, कॅल्केरियस कॅल्शियम पासून बनले. ओके. स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी, सो दॅट इज कॉल्ड एज इकॅनोडर्माटा. आपण त्या ठिकाणी स्टार्टिंगला मिनिंग पण पाहिले. इकायनो म्हणजे स्पाइन. ओके. डर्मा म्हणजे स्किन. ज्यांच्या स्किनवर छोटे छोटे स्पाइन्स आहेत, काट्या काट्यासारखं स्ट्रक्चर आहे, त्याला इकॅनोडर्माटा असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे या अॅनिमलच्या बॉडीवर छोटे छोटे स्पाइन्स असतात. स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी, हेन्स द नेम इकॅनोडर्माटा, म्हणून त्याला इकॅनोडर्माटा असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा. सो लुक ॲट दिस सम एक्झाम्पल ऑफ दिस फायलम. बघा काहीशी ओळखीचे वाटते बघा तुम्हाला. सी स्टार बऱ्यापैकी ओळखीचा वाटत असेल. काहींनी सी कुकुंबर पण पाहिला असेल. ठीक आहे. फक्त पाहून घ्या बघा. हा अँटीडॉन असा दिसतो बघा, ऑपिओथ्रिक्स असा दिसतो बघा. ठीक आहे. इकायनस, कोकोमेरिया, ॲस्टेरियस हे त्याचे काही एक्झाम्पल आहे. ओके. देन रिमेनिंग कॅरेक्टरिस्टिक्स, द बॉडी इज विदाउट डेफिनाइट बॉडी डिव्हिजन. ठीक आहे. बॉडीचं डिव्हिजन कसं होतं, असं ठराविक शेप नाही बघा त्याला, म्हणजे विदाउट डेफिनाइट बॉडी डिव्हिजन. पण त्याचं कसं होणार आहे बघा, इन्स्टेड ऑफ ठराविक असा शेप नाही. मग तसे ते जे आहे तो कसा आहे बघा, देर आर 2 साइड्स ऍज अ ओरल. ठीक आहे. 2 साइड पासून त्याची बॉडी बनली, किंवा त्याच्या बॉडीमध्ये 2 साइड्स आहेत. आता पहिली कोणती, फर्स्ट कोणती आहे बघा. ओके. फर्स्ट कोणती आहे बघा, एक साइड आहे ओरल. ओरल कुठे प्रेझेंट आहे, तर व्हेंट्रल बघा. बघा लोकेशन लक्षात ठेवा कोणत्या साईडला प्रेझेंट आहे. ओरल साइड व्हेंट्रल साइडला प्रेझेंट आहे, आणि अब ओरल साइड हे डोर्सल साइडला प्रेझेंट आहे. लक्षात घ्या. ओके.
ओरल ही वेंट्रल साईडला प्रेझेंट आहे आणि अबोरल ही डोर्सल साईडला प्रेझेंट आहे, बरोबर का? द पिक्युलर कॅरेक्टर इज द प्रेझेन्स ऑफ द वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता यांच्यामध्ये एक महत्वाचे कॅरेक्टर आहे जे कोणतं तर की ह्यांच्या बॉडीमध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट असते. नक्की रोल काय बघा? वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय? मीन्स द वॉटर एंटर थ्रू द मॅड्रिपोराइट असते, ठीक आहे. आपण मॅड्रिपोराइट म्हणजे काय जाणून घेऊया पुढे. समजते का? थोडं समजून घ्या की वॉटर कशाच्या माध्यमातून एंटर होईल, तर मॅड्रिपोराइटच्या माध्यमातून, ठीक आहे. एक असं पिक्युलर कॅरेक्टर आहे बघा या फायलम मधून, फायलम इकॉनोडर्मेटाचं, की यांच्या बॉडीमध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट असते, बरोबर. दिस सिस्टीम इज यूज, बघा आता ह्या सिस्टीमचा नक्की फायदा काय, बेनिफिट काय ॲनिमल्सला? तर लोकोमोशन करण्यासाठी, देन फूड कॅप्चरिंग करण्यासाठी आणि रेस्पिरेशन करण्यासाठी. बघा 3 प्रकारचे फायदे ज्या बॉडीमध्ये असणार आहेत किंवा या सिस्टीममुळे त्यांनाही फायदे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल देन नेक्स्ट द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज अ कम्प्लीट, माउथ आणि एनएस प्रेझेंट आहे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम यांच्या बॉडीमध्ये कम्प्लीट प्रेझेंट असणार आहे. माउथ इज अ वेंट्रली, वरच आपण पाहिलं बघा, वेंट्रली म्हणजे ओरल सरफेसला आणि एनस कुठे प्रेझेंट असणार तर अब ओरल सरफेसला. ओके, समजते आपल्याला. देन ओके, सर्क्युलेशन कसं होणार यांच्या बॉडीमध्ये? सर्क्युलेटरी सिस्टीम इज द अब्सेंट, सर्क्युलेटरी सिस्टीम ही त्यांच्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन आणि एक्सक्रेटरी सिस्टीम यांच्या बॉडीमध्ये अब्सेंट असणार आहे, लक्षात घ्या. सर्क्युलेटरी सिस्टीम अँड द एक्सक्रेटरी सिस्टीम इज अब्सेंट इन दिस फायलम इकॉनोडर्मेटा, बरोबर. नेक्स्ट बघा, लुक ॲट दिस, एक फिगर या ठिकाणी दिसते बघा, बरोबर. सी स्टारचं जर आपण इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं अॅनाटॉमी, तर या ठिकाणी दिसेल बघा आतमध्ये जे ग्रीन कलर आहे ते स्टमक आहे. देन स्टमक ग्रीन कलरचं, अजून काय काय दिसते बघा, हा बघा ओरल सरफेसला आपण काय म्हणलं की एनएस प्रेझेंट आहे. ओरल सरफेस कुठं प्रेझेंट आहे तर वेंट्रली म्हणजे या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी माउथ प्रेझेंट असणार आहे, समजते का? ठीक आहे. बाकी हा जो सगळा स्टमकचा पार्ट आहे, रिमेनिंग पार्ट त्याला आपण डायजेस्टिव्ह ग्लँड असं म्हणले बघा, या ठिकाणी दिसते बघा डायजेस्टिव्ह ग्लँड, की जे डायजेशन करायला मदत करणार आहेत. देन बघा काय सांगितलं, हे पोर वस्क्युलर सिस्टीम, पोर जो आहे तो कोणता पार्ट आहे तर वॉटर वस्क्युलर सिस्टीमचा पार्ट आहे. स्टमक झालं, गोनॅड्स पार्ट कशासाठी आहे? गोनॅड्स तर रिप्रोडक्शन करण्यासाठी गोनॅड्स प्रेझेंट असणार आहेत, समजते. डोर्सल सरफेस वरचा हा सगळा डोर्सल सरफेस असणार आहे, आणि जो खालचा आहे सगळा पोटाचा भाग त्याला आपण वेंट्रल सरफेस असं म्हणले, समजते. आता आपण पाहिलं की ह्यांच्या बॉडीमध्ये जे काही पिक्युलर कॅरेक्टर असतं त्याला आपण काय म्हणलं की वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. ओके, की जे 3 प्रकारचे बेनिफिट त्या ॲनिमलच्या बॉडीला असणार आहेत, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम, ठीक आहे. बघा आता काय काय येतं, जे ब्ल्यू कलर इंडिकेट, ऑल ब्ल्यू कलर जेवढं सगळं इंडिकेट केलं का नाही ते सगळं वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमचं पार्ट आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं बघा, लुक ॲट दिस. हा बघा, आपण जे मागाशी ट्यूब फिट म्हणलं का नाही, ट्यूब फिट, ओके. देन रेडियल कॅनल, देन रिंग कॅनल, बरोबर झालं. ओके ना, हे ठिकाणी एक ओपनिंग आहे, ओके, पोर्स. बघा आता काय होणार आहे, आपण जो मागाचा पॉईंट पाहिला का नाही, कुठलं की वॉटर एंटर कुठनं होतं, एक सेकंड, हा आता पाहूया बघा. द स्टारफिश वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रोव्हाइड्स द वॉटर प्रेशर दॅट ऑपरेट द ॲनिमल ट्यूब फिट, ठीक आहे. स्टारफिश मध्ये आपण काय पाहिलंय, किंबहुना ह्या ऑर्गॅनिझम मध्ये एक पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की त्याला आपण म्हणलं की वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम, ठीक आहे. द स्टारफिश वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रोव्हाइड्स द वॉटर प्रेशर दॅट ऑपरेट द ॲनिमल्स ट्यूब फिट. ओके, ट्यूब फिट म्हणजे आपण मागाशी पार्ट पाहिला खालचा, हा वाला ट्यूब फिटचा पार्ट आहे, बरोबर. फ्रॉम द मॅड्रिपोराइट, मॅड्रिपोराइट म्हणजे काय बघा फिगर मध्ये पहा, मॅड्रिपोराइट कुठे दिसते, या ठिकाणी दिसते, हळूवर दिसते का नाही, गोल 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 पार्ट, त्याला आपण काय म्हणले, मॅड्रिपोराइट. फ्रॉम द मॅड्रिपोराइट वॉटर मूव्स इन टू द रिंग, वॉटर कुठे मूव्ह होणार आहे तर रिंग्स मध्ये. आपण रिंगचे प्रकार पाहिलेत बघा, आठवतात का रिंग, हा बघा ही एक रिंग असते आणि ही मधली एक रिंग असते, ठीक आहे. रेडियल कॅनल आपण त्याला म्हणलंय, समजते का. फ्रॉम द मॅड्रिपोराइट, मॅड्रिपोराइटचा पार्ट कुठलं, हे सगळं लॉलीपॉप सारखं स्ट्रक्चर दिसते का नाही, जे काय वरचा गोल पार्ट आहे त्याला आपण मॅड्रिपोराइट असं म्हणतो, समजते. Madreporite water moves into the ring canal, then into the rays through the radial canal and finally to the tube feet. आणि फायनल कुठपर्यंत जाणार आहे तर ट्यूब फिट पर्यंत जाणार आहे. ट्यूब फिट म्हणजे कोणता पार्ट आहे, ह्या ठिकाणचा, हा खालचा पार्ट, त्याला आपण काय म्हणलं ट्यूब फिट असं म्हणलं.
द कॅनॉल्स आर लाईक अ नेटवर्क ऑफ द वॉटर पाईप. हे एक प्रकारच्या छोट्या छोट्या पाईपचं नेटवर्क असल्यासारखं दिसतंय. वॉटर इज एक्झिस्ट. वॉटर इज ऑल्सो एक्झिस्ट द बॉडी थ्रू द मॅन्ड्रेपोराइट. ठीक आहे, काय सांगते, वॉटर इज ऑल्सो एक्झिस्ट फ्रॉम द थ्रू द मॅन्ड्रेपोराइट, म्हणजे या ठिकाणाहून. ओके, समजतंय. देन नाव द नेक्स्ट पॉईंट बघा, नर्वस सिस्टम काय तर सिंपल विथ द नर्व रिंग. नर्व सिस्टम कशी प्रेझेंट असणार आहे, सिंपल असणार आहे, नर्व रिंग अराउंड. ठीक आहे, या ठिकाणी नर्व रिंग प्रेझेंट असणार आहे. पुन्हा काय सांगितलं अजून, की जे काय सभोवतालचे आहे त्याला आपण रॅडियल रिंग असं म्हणलंय. रॅडियल रिंग कोणता पार्ट आहे हा, तर नर्व सिस्टमचा. माउथ अँड रेडियल नर्व इन द आर्म्स. जे काय आर्म्स आहेत त्या आर्म्स मध्ये हे रेडियल नर्व प्रेझेंट आहेत. रेस्पिरेशन इज परफॉर्म बाय द पेरिस्टोमियल गिल्स. रेस्पिरेशन कसं होतं, तर पेरिस्टोमियल गिल्सच्या माध्यमातून होईल. पॅपिली अँड रेस्पिरेटरी ट्री. ठीक आहे, कशाच्या माध्यमातून रेस्पिरेशन पेरिस्टोमियल गिल्सच्या माध्यमातून होईल, पॅपिलीच्या माध्यमातून होईल आणि रेस्पिरेटरी ट्रीच्या माध्यमातून रेस्पिरेशन करतील हे ॲनिमल्स. सेक्सेस कसे आहेत, सेपरेट असणार आहेत. सम टाइम बायसेक्सुअल. सेपरेट सेक्सेस आर सेपरेट म्हणजे युनिसेक्सुअल, मेल आणि फिमेल सेपरेट असणार आहेत. सम टाइम काही ॲनिमल्स मध्ये बायसेक्सुअल असणार आहेत. बायसेक्सुअल म्हणजे मेल आणि फिमेल एकत्र असणार आहे. फर्टिलायझेशन हे बाहेरच्या साईडला होईल, एक्सटर्नल. पण डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट होणार आहे. डेव्हलपमेंट कशी होणार आहे, इनडायरेक्ट होणार आहे. दे शो द हाय पॉवर ऑफ द रिजनरेशन. बघा हा पॉईंट सांगितलं की एक्झाम्पल मी सांगितलं की भिंतीवरच्या पालीचं शिपूट तुटलं की 1 सेकंड नवीन शिपूट येतं. त्याप्रमाणे हा एक आर्म जर आपण कट केला असा तर नवीन आर्म या ठिकाणी तयार होण्याची क्षमता, कॅपेबिलिटी या प्रकारच्या ॲनिमल्स मध्ये असणार आहे. सो दे शो द हाय पॉवर ऑफ द रिजनरेशन, लक्षात ठेवू. ओके, समजते का? आपण जो पाहिला का ना रेस्पिरेटरी ट्रीचा पार्ट, तो अशा पद्धतीने दिसतो बघा. जो पार्ट दिसतो का व्हाईट व्हाईट व्हाईट, त्याला रेस्पिरेटरी ट्री असं म्हणलं की त्याच्या माध्यमातून हे ॲनिमल रेस्पिरेशन करतात. ओके, लुक ॲट दिस. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी रेस्पिरेटरी ट्रीचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल रेस्पिरेशन करण्यासाठी या ॲनिमलच्या बॉडीमध्ये. समजतंय का? ओके, आय होप हे 2 फायलम तुम्हाला समजले असतील. कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही नक्की नक्की विचारू शकता मला. आहेत कोणाला काय डाऊट? नो सर.